म्हणजे कसं आहे, सरकारी परिपत्रक किंवा एखादा शासन निर्णय म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा काय येतं? अगदी तीच नेहमीची लाल फितीची फाईल आणि खूप सारी कंटाळवाणी कागदपत्र. हो ना. आणि भाषा पण अशी असते ना, एकदम क्लिष्ट अशी प्रशासकीय भाषा. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी त्याचा काही संबंधच नाहीये, अशा रुक्ष सूचना असतात. खरंय, सरकारी फाईल म्हणजे सर्वसामान्यांना झोप आणणारं साहित्य. अशीच एक सर्वसाधारण प्रतिमा असते लोकांच्या मनात. बरोबर. पण आज आपण ज्या एका विशेष शासकीय पत्राचं इथे विश्लेषण करणार आहोत ना, ते या साच्याला पूर्णपणे धक्का देणार आहे. नक्कीच. आपल्याकडे आज महाराष्ट्र शासनाचे एक अधिकृत पत्र आहे, जे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन या निमित्ताने काढण्यात आलं होतं. हो, आणि हे पत्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि जे आपले गटविकास अधिकारी असतात, ज्यांना आपण बीडीओ म्हणतो, त्यांच्यासाठी आहे. अगदी. आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट मला काय वाटली माहितीये, हे काही फक्त सुट्टीच्या दिवसाचं नियोजन नाहीये किंवा एखाद्या नेहमीच्या बैठकीचा अजेंडा नाहीये. हो, याचा आवाका खूप मोठा आहे. हो ना. म्हणजे या एकाच पत्रात जीव घेणाऱ्या उन्हाळ्याच्या लाटेपासून कसं वाचायचं, इथून ते थेट गावच्या शाळेत स्मार्ट टीव्ही आणि सोलार पॅनल कसे लावायचे, इथपर्यंतचा प्रवास आहे. हे खरंच थक्क करणार आहे. कारण प्रशासनाने माझे गाव, आरोग्य संपन्न गाव ही जी संकल्पना मांडली आहे, ती नुसती हवेतली घोषणा नाहीये. बरोबर. एका दिवसाच्या या विशेष ग्रामसभेतून गावाच्या खऱ्या आणि शाश्वत विकासाचा पाया कसा रचला जावा, याचा हा एक अतिशय प्रॅक्टिकल असा आराखडा आहे. होय. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मुख्य मिशन हेच आहे की हवामान बदल, आरोग्य आणि आधुनिक शिक्षण या वरवर पाहता वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी एकाच छत्राखाली कशा येत आहेत हे समजून घेणं. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे पत्र वाचताना मला स्वतःला असं जाणवलं की ही एका आधुनिक आणि सुदृढ गावाची एक संपूर्ण ब्लूप्रिंट आहे. अगदी बरोबर. हा असा आराखडा आहे जो फक्त प्रशासकीय पातळीवर थांबत नाही, तर तो थेट माणसाच्या शरीराला आणि त्याच्या भविष्याला भेटतो. हो, आणि म्हणूनच याची सुरुवातच एका अशा मुद्द्यानी होते जो सध्या आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक कळीचा भाग बनला आहे. म्हणजे वाढतं तापमान आणि हवामान बदल. बरोबर. अगदी तेच. गावाच्या विकासाचा विचार करताना तो सिमेंटच्या रस्त्यांपासून किंवा इमारतींपासून सुरू न होता तो गावातल्या माणसांच्या आरोग्यापासून सुरू होतोय. हा यातला सर्वात मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे असं मी म्हणेन. हो, आणि तो मुद्दा वाचताना मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे निर्देशांमध्ये अतिशय स्पष्ट शब्दांत लिहिलंय की आपण इतिहासातील सर्वाधिक उष्ण उन्हाळ्यांपैकी एकाचा अनुभव सध्या घेत आहोत. होय, वास्तवाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे कडक उन्हाच्या वेळी म्हणजे दुपारी बाहेर पडणं टाळावे. शेतीची किंवा मजुरीची कामे पहाटे लवकर किंवा उशिरा सायंकाळी करावीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन. हो, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यावर भर द्यावा. आणि ग्रामसभेत याविषयी चक्क प्रबोधन करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. हे सगळं वाचल्यावर माझ्या मनात एक विचार आला. काय? हे एखादं सरकारी परिपत्र कमी आणि एखाद्या फॅमिली डॉक्टरने लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शनच जास्त वाटते. हो ना. पण बघा, प्रशासनाचा हा एक अतिशय वास्तववादी दृष्टिकोन आहे. एरवी ग्रामसभेचा वापर कशासाठी होतो? नव्या योजनांना मंजुरी देणे, बजेट ठरवणे किंवा सांडपाण्याच्या प्रश्नावर चर्चा करणे. बरोबर. रस्ते, पाणी, वीज हेच विषय असतात. पण इथे प्रशासनाने ग्रामसभेच्या मंचाचा वापर थेट लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या धोक्याबाबत अलर्ट करण्यासाठी केला आहे. हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. कारण आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आजही शारीरिक कष्टावर आणि खुल्या आकाशाखाली चालणाऱ्या शेतीवर अवलंबून आहे. जेव्हा ऊन वाढतं तेव्हा त्याचा थेट फटका मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याला बसतो. म्हणजेच कामाच्या वेळा बदलण्याची दिलेली ही सूचना केवळ एक सोय नाहीये. हवामान बदलामुळे निर्माण झालेली ती एक सक्तीची जीवनशैली बनत चालली आहे. अगदी 100%. हवामान बदल हा आता कुठे परदेशातल्या एखाद्या कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो थेट आपल्या गावाच्या वेशीवर आणि ग्रामसभेच्या अजेंड्यावर येऊन धडकलाय. खरंय. प्रशासनाला आता ही जाणीव झालीये की जर तुमचे नागरिक उष्माघाताने आजारी पडून रुग्णालयात दाखल होत असतील तर तुम्ही गावात कितीही गुळगुळीत रस्ते बांधले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अगदी बरोबर. म्हणूनच या विशेष ग्रामसभेत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे ना. हो, आणि हा निर्णय खूप महत्वाचा आहे. कारण
एखाद्या सरपंच किंवा ग्रामसेवकाने सांगण्यापेक्षा जेव्हा एखादा डॉक्टर किंवा आरोग्य सेविका स्वतः तिथे उभी राहून हायड्रेशनचं महत्त्व सांगते तेव्हा त्या सूचनेला एक वैज्ञानिक वजन प्राप्त होतं. नक्कीच लोकांचा विश्वास बसतो. पण उष्माघातासारख्या तात्काळ उद्भवणाऱ्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या धोक्यापासून वाचल्यानंतर हे परिपत्रक अचानक एका खूप वेगळ्या वळणावर जातं. हो, तो प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरचा मुद्दा. अगदी. म्हणजे दीर्घकालीन प्रतिबंधात्मक आरोग्याकडे. आणि इथे एक असा विषय चर्चेला घेतला आहे ज्यावर आपल्याकडे आजही उघडपणे बोलायला लोक कचरतात. HPV लसीकरण. हो, HPV लसीकरण. या परिपत्रकातील ही मला वाटतं सर्वात क्रांतिकारी आणि धाडसी पायरी आहे. मी पूर्णपणे सहमत आहे. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा तोच विषाणू आहे ज्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो. हो, आणि भारतात दरवर्षी हजारो महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. पण समाधानाची बाब ही आहे की योग्य वयात जर मुलींना HPVची लस दिली तर हा कॅन्सर जवळजवळ 100% टाळता येऊ शकतो. पण हीच तर खरी गोम आहे ना. हा विषय थेट महिलांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत आहे. गावातल्या ग्रामसभेत जिथे सरपंच, गावचे वयोवृद्ध प्रतिष्ठित लोक, तरुण आणि महिला सगळे एकत्र बसले असतात. हो, सगळा गाव जमा झालेला असतो. अशा खुल्या मैदानात थेट एका विशिष्ट लसीकरणावर आणि कॅन्सरवर चर्चा करणं हे प्रचंड धाडसाचं नाही का? म्हणजे आपण नेहमी पाहतो की रस्ते किंवा पाण्यावर लोक तावातावाने बोलतात. पण जिथे संकोच आणि अनेक गैरसमज आहेत अशा विषयावर अशी उघड चर्चा करणं सोपं नसतं. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण म्हणूनच ग्रामसभा हे तळागाळातील लोकशाहीचं सर्वात शक्तिशाली माध्यम ठरतं. ते कसं काय? हा विचार करा, जर या लसीकरणाचा विषय फक्त एखाद्या बंदिस्त खोलीत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर येणाऱ्या ठराविक महिलांपुरता मर्यादित ठेवला असता तर काय झालं असतं? गावात अनेक अफवा पसरल्या असत्या नक्कीच. होय. या लसीने मुलींना पुढे त्रास होतो का? याने काही वेगळे आजार होतात का? असे गैरसमज खूप वेगाने पसरतात आणि मग संपूर्ण लसीकरण मोहीम फूल ठरते. म्हणजे अफवांचे जाळे तोडण्यासाठीच ही उघड चर्चा आवश्यक आहे असं तुम्हाला म्हणायचंय. अगदी तेच. जेव्हा संपूर्ण गाव एकत्र असते आणि आरोग्य विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी तिथे उपस्थित राहून वैज्ञानिक माहिती देतात, तेव्हा लोकांच्या मनातील भीती कमी होते. बरोबर. समजा ग्रामसभेत एखाद्या व्यक्तीने संकोच सोडून या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारला आणि डॉक्टरने त्याला सर्वांसमोर शास्त्रीय भाषेत उत्तर दिलं, तर त्या एका उत्तरामुळे संपूर्ण गावाचं समाधान होतं. हो, एकाच्या प्रश्नातून सगळ्यांच्याच शंका दूर होतात. ही एक सामूहिक प्रबोधनाची प्रक्रिया आहे. आरोग्याचे प्रश्न हे केवळ वैयक्तिक नसून ते संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे, हा अतिशय सुंदर संदेशातून जातो. क्या बात है. या सगळ्याचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शरीराचे आणि समाजाचे आरोग्य सुरक्षित केल्यानंतर हे पत्र गावाच्या बौद्धिक विकासाकडे म्हणजेच शिक्षणाकडे आपला मोर्चा वळवतं. हो, गावाला भविष्यवेधी बनवण्याचा हा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. आणि या निर्देशांमध्ये शाळांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी जी भली मोठी यादी दिली आहे ना, ती वाचून कोणीही थक्क होईल. हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद शाळांचा पूर्ण चेहरामोहरा बदलण्याचे अत्यंत महत्वाकांक्षी निर्देश यात ग्रामपंचायतींना दिले आहेत. आणि त्या यादीतील विरोधाभास पहा ना. म्हणजे प्रकाश व्यवस्था, पंखे, बाकडी, जमिनीवर अंथरण्यासाठी चट्या, पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर, CCTV कॅमेरे, स्वच्छतागृह, परसबाग ज्याला आपण किचन गार्डन म्हणतो, स्वयंपाकाची नवीन भांडी. हो, खूप मोठी यादी आहे. आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन स्मार्ट TV, संगणक आणि चक्क सौर ऊर्जा. हेच तर विशेष आहे. म्हणजे हे बघा, एकीकडे ते सांगतायत की मुलांना बसायला चटया आणा आणि त्याच वाक्यात पुढे लिहिलंय स्मार्ट TV आणि सोलार पॅनल्स लावा. हे वाचताना मला असं वाटलं की जणू काही प्रशासनाला या शाळांना एकाच उन्हाळ्याच्या सुट्टीत थेट 21व्या शतकात टाईम ट्रॅव्हल करायला लावायचा आहे. तुमचा हा टाईम ट्रॅव्हलचा संदर्भ खूप गमतीशीर आहे, पण तो खराही आहे. पण या विरोधाभासामागे ग्रामीण शिक्षणाचं एक वास्तव दडलेलं आहे. कसं का? जर तुम्ही या यादीकडे नीट पाहिलात तर लक्षात येईल की ती केवळ काही वस्तू खरेदी करण्यापुरती मर्यादित नाहीये. ती एका संपूर्ण इकोसिस्टमवर म्हणजे एका परिसंस्थेवर केंद्रित आहे. म्हणजे नेमकं कसं? बघा, चटया आणि बाकडी ही मूलभूत गरज आहे जी मुलांना जमिनीशी जोडून ठेवते आणि त्यांना बसायला हक्काची जागा देते.
पण त्याच वेळी आरो फिल्टर आणि स्वच्छतागृहे हे त्यांच्या आरोग्याचे थेट रक्षण करते आहेत. आणि सीसीटीव्ही कॅमेरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे, जी मुलांना आणि पालकांना सुरक्षिततेची भावना देते. अगदी बरोबर. आणि परसबागेमुळे मुलांना ताज्या भाज्या मिळतीलच, पण त्यांना निसर्गाशी आणि शेतीशी एक जवळीकही वाटेल. पण या सगळ्याला खरा आधुनिकतेचा स्पर्श मिळतो तो स्मार्ट टीव्ही, संगणक आणि सौर ऊर्जेमुळे. आणि त्यातही सौर ऊर्जा हा सर्वात गेम चेंजिंग घटक आहे असं मी म्हणेन. ते का? कारण ग्रामीण भागात लोड शेडिंगची किंवा वीज जाण्याची समस्या नेहमीचीच असते. तिथे जर तुम्ही फक्त स्मार्ट टीव्ही लावून ठेवला आणि वीजच नसेल, तर तो टीव्ही केवळ एक शोभेची वस्तू बनून राहतो. अरे हो, हे तर अगदी प्रॅक्टिकल आहे. म्हणूनच जेव्हा शाळेत सोलर पॅनल लागतील, तेव्हा गावची वीज गेली तरी शाळेतल्या मुलांचा स्मार्ट टीव्हीवरचा क्लास थांबणार नाही. हे खरंच खूप भारी लॉजिक आहे. म्हणजे तंत्रज्ञान फक्त आणून ठेवायचं नाहीये, तर ते प्रत्यक्षात चालेल याची खात्री करायची आहे. हो ना. आणि यातला दुसरा सर्वात मोठा पैलू म्हणजे मालकी हक्क किंवा ओनरशिप. ओनरशिप कोणाची? ह्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलंय की जिल्हा परिषद शाळांचं सौंदर्य आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आता राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या पातळीवर नसून ती थेट स्थानिक ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली आहे. बरं. हे केवळ भिंतींना रंग लावण्याचं काम नाही, गावातील मुलांसाठी एक सुरक्षित, आरोग्यदायी आणि स्वयंपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याचं हे उद्दिष्ट आहे. जेव्हा ग्रामपंचायत स्वतःच्या बजेटमधून किंवा लोकसहभागातून या सुविधांची निर्मिती आणि देखभाल करेल, तेव्हा संपूर्ण गावाला ती शाळा आपली वाटेल. यालाच कम्युनिटी ओनरशिप म्हणतात. हे ऐकायला खूपच छान आणि आशादायी वाटतं. पण इथेच माझ्या मनात एक शंका येते. कोणती शंका? हा कागदावरचा आराखडा प्रत्यक्षात उतरवणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. हा एवढा मोठा आणि महत्वाकांक्षी बदल घडवून आणणार कोण? तर या पत्रात ज्यांना संबोधित केलं आहे ते अधिकारी, म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर काम करणारे अधिकारी, विस्तार अधिकारी आणि आपले गटविकास अधिकारी. हो. या पत्रात त्यांना चक्क ग्रामीण भागाच्या विकासाचा मुखवटा किंवा फेस ऑफ डेव्हलपमेंट म्हटलं आहे. प्रशासकीय परिपत्रकात सहसा असे भावनिक किंवा जड शब्द वापरले जात नाहीत, पण इथे त्यांच्याकडून अत्यंत व्यावसायिकतेची आणि दूरदृष्टीची अपेक्षा केली आहे. पण मला सांगा, एका स्थानिक अधिकाऱ्याकडून तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींची अपेक्षा करत आहात. तो अधिकारी एकीकडे हवामान बदलावर उपाय शोधणारा तज्ज्ञ असावा, दुसरीकडे HPV लसीकरणासाठी लोकांचं प्रबोधन करणारा आरोग्य समुपदेशक असावा. हो. आणि तिसरीकडे शाळांमध्ये सोलर पॅनल आणि स्मार्ट टीव्ही लावणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा निर्माताही असावा. हे सगळं वाचून मला असं वाटतंय की त्यांच्यावर एका छोट्या मिनी रिपब्लिकचा CEO बनण्याचा ओझं टाकल्यासारखं नाहीये का? एका माणसाने किंवा एका छोट्या प्रशासकीय टीमने हे सर्व एकाच वेळी कसं काय साध्य करावं? तुमचा हा मुद्दा अतिशय रास्त आहे. बाहेरून पाहताना हे ओझं वाटू शकतं, पण जर आपण ह्या पत्राचा गाभा समजून घेतला ना, तर हे ओझं नसून अधिकाऱ्यांचं केलेलं एक प्रकारचं सक्षमीकरण आहे, म्हणजे एम्पॉवरमेंट आहे. अच्छा, ते कसं? आपल्याकडे सहसा सरकारी अधिकाऱ्यांकडे केवळ फाईल्स पुढे सरकवणारे किंवा वरच्या साहेबांचे आदेश पाळणारे कर्मचारी म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या कामात तोचतूचपणा आलेला असतो. पण ह्या निर्देशांद्वारे शासनाने त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामाला थेट राष्ट्र उभारणीच्या म्हणजे नेशन बिल्डिंगच्या कार्याशी जोडलं आहे. जेव्हा पत्रात असं म्हटलं जातं की अशा मालमत्तांची किंवा सुविधांची निर्मिती करावी ज्या पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहतील, तेव्हा तो एक अत्यंत दीर्घकालीन विचार दर्शवतो. म्हणजे तुम्ही फक्त आजची अडचण दूर करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करत नाही आहात, तर तुमच्या निर्णयांमधून पिढ्यानपिढ्या टिकेल असा एक वारसा निर्माण करत आहात. बरोबर. आणि म्हणूनच या पत्राच्या शेवटी महात्मा गांधीजींच्या एका अतिशय प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ दिला आहे. भारताचे भविष्य हे त्याच्या खेड्यांमध्ये वसलेले आहे. हो, हे वाक्य आपण शाळेत निबंधांमध्ये खूपदा वाचलंय. पण एका प्रशासकीय आदेशात हे वाक्य येणं हे खूप सूचक आहे. अधिकाऱ्यांना हे जाणीवपूर्वक सांगितलं जात आहे की तुम्ही केवळ एका गावाची रोजची व्यवस्था पाहत नाही आहात, तर तुमच्या हातात उद्याच्या भारताचं भविष्य घडवण्याची ताकद आहे. खरंच, हा विचार खूप प्रेरणादायी आहे. हा विचार एका सामान्य अधिकाऱ्याला एक प्रचंड मोठं विजन देतो. जेव्हा एखाद्या BDOला किंवा ग्रामसेवकाला जाणवतं की तो खऱ्या अर्थाने त्याच्या गावाचा CEO आहे आणि तो जे निर्णय घेईल त्याचा थेट परिणाम पुढच्या पिढीवर होणार आहे, तेव्हा तो त्याच्या कामाची जबाबदारी अधिक व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारतो. या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण जर सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने निघालेलं हे एक साधं वाटणारं निर्देशपत्र प्रत्यक्षात किती व्यापक आहे. नक्कीच खूपच व्यापक आहे.
यात उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानासारख्या जागतिक समस्येची स्थानिक पातळीवर दखल घेतली आहे. HPV लसीकरणासारख्या अतिशय संवेदनशील पण महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक आरोग्यावर अत्यंत धाडसाने लक्ष केंद्रित केलं आहे. आणि त्याचवेळी मुलांना जमिनीवर बसवणाऱ्या चटईपासून ते जगाशी जोडणाऱ्या स्मार्ट टीव्ही आणि सौर ऊर्जेपर्यंतच्या अद्ययावत शालेय शिक्षणाचा सुरेख समन्वय साधला आहे. आणि हे सगळं समजून घेणं कोणत्याही जागरूक नागरिकासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण सरकारी धोरणं कागदावर कितीही मोठी असली, जागतिक स्तरावर हवामान बदलावर कितीही चर्चा झाल्या, तरी त्यांची खरी अंमलबजावणी अगदी तळागाळात तुमच्या आमच्या गावात कशी होते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. अगदी बरोबर. एका ग्रामसभेत जेव्हा हवामान बदल, कॅन्सरसारखे आजार आणि आधुनिक शिक्षण हे विषय एकाच वेळी चर्चेला येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही प्रगल्भ होत असते. प्रशासनाचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे जाऊन लोकांशी थेट त्यांच्या जगण्याच्या प्रश्नांवर संवाद साधण्याची ही एक अतिशय पारदर्शक आणि प्रभावी पद्धत आहे. आणि सुरुवातीला आपण जो ब्ल्यूप्रिंट किंवा आराखड्याचा उल्लेख केला होता, तो आता पूर्णपणे अर्थपूर्ण वाटतोय. हे केवळ काही नियम नाहीत, तर हा एका जिवंत श्वास घेणारा आणि काळासोबत पुढे जाणाऱ्या गावाची रचना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. होय. पण हे सर्व पाहत असताना माझ्या मनात एक विचार घोळतोय. कोणता विचार? जर ग्रामीण भागातील प्रशासनाने खरोखरच ही स्मार्ट शाळेची परिसंस्था, सौर ऊर्जेचा वापर आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यशस्वीरित्या मसात केली, तर असा दिवस दूर नसेल जेव्हा आपली ही खेडी आजच्या गर्दीने खचाखच भरलेल्या, प्रदूषित आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या शहरांपेक्षा अधिक प्रगत, स्वयंपूर्ण आणि खऱ्या अर्थाने राहण्यायोग्य बनतील. अरे वा, हा खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. हो ना. म्हणजे विचार करा, ज्या शहरांकडे आपण आज आशेने पाहतो, ती शहरे कदाचित भविष्यात राहण्यासाठी कठीण बनतील. आणि त्यावेळी एका चांगल्या शिक्षणासाठी, स्वच्छ हवेसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी लोकांची पावले गावाकडून शहराकडे नाही, तर शहराकडून पुन्हा गावाकडे वळतील का? हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि तेवढाच आशादायी आहे. तो दिवस खरोखरच भारताच्या विकासाचा एक नवा अध्याय असेल आणि कदाचित या परिपत्रकातून त्याच भविष्याची नांदी होत असावी. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.